नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आंब्याचं सीझन संपायच्या आधी तुम्ही अशा पद्धतीचे हे आंब्याचे मोदक एकदा करूनच बघा. खूप मस्त असे हे मोदक बनतात. खायला तर अप्रतिम असे हे मोदक बनतात. सॉफ्ट असे हे मोदक बनतात. तर आंब्याचा सीझन संपायच्या आधी अशा पद्धतीचे हे मोदक तुम्ही नक्की करून बघा. तर या मोदक बनवण्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया. मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने आंब्याचा गर घेतलेला आहे काढून, आणि 1 वाटी खोबऱ्याचं कीस, एक वाटी तांदळाचं पीठ, वेलची पूड, गूळ पाऊण वाटी अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि हे 1 वाटी पाणी आपण यामध्ये घेतलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा तूप टाकायचं आहे. आणि जो आंब्याचा गर काढलेला आहे यातील अर्धा गर यामध्ये टाकायचा आहे. आणि बघा, पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर हे 1 वाटी पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद न करता याच्यावर झाकायचं आहे. 1-2 मिनटं ठेवायचं आहे. परत गॅस बंद करून हे साईडला ठेवायचं आहे. इकडे सारण करून घेणार आहे बघा आपण. तर यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे आणि जे किसलेलं खोबरं आहे 1 वाटी ते यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे गूळ. तर पाऊण वाटी गूळ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मिक्स झाले की यामध्ये जे आपण राहिलेला आंब्याचा गर आहे ना, तो टाकायचा आहे. म्हणजे कसं आपल्याला आपण आंबा फ्लेवरचे मोदक बनवत आहे, म्हणजे कसं सारणाला सुद्धा छान अशी टेस्ट आली पाहिजे आंब्याची, म्हणून आपण यामध्ये आंब्याचा गरसुद्धा टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळला की यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता याला काय करायचं आहे, साईडला ठेवून द्यायचे. थोडीशी खसखस मी यामध्ये भरभरली आहे. आता इकडं बघा, पीठ एक 10 ते 15 मिनटं मी असंच ठेवून दिलेलं होतं. आता हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं गरम होतं म्हणून मी काय केलेलं आहे, जे स्मॅशर असतं ना पावभाजीचं, त्यांना अशा पद्धतीने याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा, तुम्ही असं मी स्मॅश करून घेत आहे, म्हणजे कसं पीठ पण छान आपलं मळलं जातं. तर अशा पद्धतीने परत मी हाताच्या साह्याने बघा हे पीठ छान असं मळून घेत आहे. जेवढं तुम्ही पीठ छान मळशिलात ना, तेवढे तुमचे मोदक छान होतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात. मऊ पेड्यासारखं हे पीठ झालं पाहिजे, यापर्यंत आपल्याला हे पीठ मळायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी थोडंसं हाताला पाणी लावून हे पीठ मळून घेत आहे. आता बघा, हे पीठ असं थोडंसं पेड्यासारखं झालेलं आहे, म्हणजे हाताला वगैरे चिटकत नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीचा हा आपल्याला गोळा हवा असेल, म्हणजे स्ट्रेच केला की असा लांबतो. तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे. तर आता आपल्याला काय करायचे, याचे मोदक करून घ्यायचे आहेत. तर हे सारण आपण तयार करून घेतलेलं होतं ना, तर अशा पद्धतीने आपण गोळे करून घेतले ना की आपल्याला मोदक करायला इझी जातात. म्हणून मी काय केलं आहे, अशा पद्धतीने हे सर्व गोळे करून घेतलेले आहेत बघा. आता आपल्याला मोदक करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, गोळा घेतलेला आहे आणि जे पापड करायचं असतं ना मशीनने, मी ते अशा पद्धतीने याला तूप लावून घेतलेलं आहे आणि हा गोळा ठेवून याला प्रेस करून घेतलेला आहे. हा बघा असा झालेला आहे. आणि अशा पद्धतीने बघा, 2 बोटांच्या साहाय्याने, मधलं बोट आणि साईडचे 2 बोट, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, चिमट्यामध्ये हे मधलं बोट घालून 2 बोटाच्या साहाय्याने हे चिमट्याने आपल्याला दाबायचं आहे आणि अशा पद्धतीचं याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी कळ्या पाडलेल्या आहेत आणि जे आपण केलेलं होतं गोळा, तो यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे कसं इझी पडतं. आणि अशा पद्धतीने हळवारपणे फक्त वरचं तोंड आपल्याला दाबत दाबत घ्यायचं आहे आणि वर असा हा जे टोक आलेला आहे याला काढून टाकायचं किंवा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मोदक हा बनलेला आहे. तर दुसरासुद्धा मी तुम्हाला करून दाखवते बघा. अशा पद्धतीने आपण केलेला आहे आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला फक्त तोंड आपल्याला जुळवायचे आहेत आणि हे वरचे जे टोक आहे ते काढून टाकायचं आहे आणि मस्त असा हा कळीदार मोदक तयार होतो. तर दुसरा तुम्हाला मी अजून एक करून दाखवते बघा अशा पद्धतीने. तर हा पण मोदक बघा, मी अशा पद्धतीने 2 बोटांच्या साह्याने चिमटून घेत आहे. मधल्या बोटाने पाठीमागं ढकलत आहे आणि 2 बोटाच्या साह्याने चिमटून घेत आहे आणि मस्त असा हा मोदक आपण तयार करून घेत आहे. तर बघा, हळवारपणे जे कळ्या ते एकत्र घेत आहे मी आणि वरच्या बाजूला आपल्याला अलगद असे ह्या
कळ्या आपल्याला एकवटून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा मी हा मोदकसुद्धा केलेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत. बघा किती छान अशी कळी आलेली आहे आपल्या या मोदकाला आणि दिसायलासुद्धा किती आकर्षक हे मोदक दिसत आहेत. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तिकडं पाणी पण छान आपलं गरम झालेलं आहे. तर मोदकाच्या चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाण्यामध्ये डिप करून मी हे मोदक ठेवत आहेत. पाण्यामध्ये डिप का करत आहे कारण का आपले मोदक जास्त वेळ सॉफ्ट राहावत म्हणून मी पाण्यामध्ये डिप करून घेतलेलं आहे. कधी कधी काय होतं की आपलं पीठ कधी कधी म्हणजे मळलं छान जात नाही. तर त्यावेळी काय होतं अशा पद्धतीने जर पीठ जास्त चांगलं मळलं नसेल तर मोदक आपण पाण्यात बुडवून ठेवला ना तर तो चांगला सॉफ्ट होतो आणि कच्चा वगैरे राहत नाही. म्हणून अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. तर हे बघा आपण छान केलेलं आहे. याला केसर लावलेलं आहे. 15 ते 20 मिनटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असे हे आपले आंब्याचे मोदक तयार झालेले आहेत बघा. वाव किती मस्त असे हे मोदक दिसत आहेत बघा. किती छान हे मोदक तयार झालेले आहेत बघा आणि कळ्यासुद्धा किती मस्त अशा ह्या तयार झालेल्या आहेत. आणि या सीझनमध्ये तुम्ही हा आंब्याचा मोदक नक्की करून पहा आणि खायला तर अप्रतिम लागतो आणि एवढा सॉफ्ट असा हा मोदक तयार होतो आणि याच्यावरून जर तूप टाकलं ना तर आहा किती छान हा मोदक तयार होतो. तर अशाच छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक मोदक बघा मी तुम्हाला हाताने दाबून दाखवतो किती सॉफ्ट हा मोदक तयार झालेला आहे. तर बघा अशा पद्धतीने बघा हा मोदक बघा किती मस्त झालेला आहे बघा. दाबताना किती सॉफ्ट हा मोदक झालेला आहे. तोडूनसुद्धा दाखवते बघा. बघा किती मस्त हा मोदक तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.